जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा। नमस्कार, मी शब्बीर खान गुने खान, जनहक्क न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी काही जनहिताच्या महत्त्वाचे प्रश्न घेऊन इंदिरानगर ग्रामपंचायत येथे काही प्रश्न विचारायला गेलो होतो। तिथं काय घडलं, कर्मचाऱ्यांनी काय जवाब दिले, हे आता तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पहा। हे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी आहे गजूभाऊ। गजूभाऊ, तुम्हाला बीके लेआउट 2 मध्ये पाणी न सोडण्याचे आदेश कोणी दिले? सध्या तर कुणीच नाही दिले। मग तुम्ही पाणी का सोडत नाही? म्हणजे पाणी त्याच्यात- चालू आहे रोग नाही, आमच्या वार्डात जे नवीन आता पाईपलाईन टाकण्यात आली हो. त्या वार्डात त्या पाणी तुम्ही का सोडत नाही? तर आम्हाला जोपर्यंत आम्हाला सरपंच ग्रामपंचायतचे जेवढे हे आहेत समजा बावडी, याच्या पहिले आपण 1-2 नळ दिलता, तर ते मला भरपूर बोलले। उपसरपंच आपली काहीच म्हणाय नाही, त्यांना आधी उभं राहायचं, आपण पाईपलाईन जोडून देऊ शकतो। माझा प्रश्न काय आहे, आता जे नवीन जिल्हा पुरवठा विभागाने पाईपलाईन टाकली तिच्यात पाणी का नाही सोडलं आजपर्यंत? 1-1.5 महिना झाला जोडलीच नाही ना पाईपलाईन। जोडली तुम्हाला न जोडण्याचे आदेश कोणी दिले? सगळे सरपंच साहेब ते म्हणाले की जोडू म्हणे भाऊ। एक मिनिट, आता आपण ग्रामसेवक मॅडमला विचारू। मॅडम, आपण असे आदेश दिले का? नाही, नियमानंतर सगळ्यांनाच पाणी देण्याचा अधिकार आहे। पण असं कोणताही आदेश समजा माझ्याकडून तर गेला नाही, माझ्याकडून कोणतीच हरकत नाही पाणी पुरवठा करण्यासाठी। ठीक आहे, आता तुम्ही ऐकलं आदेश असा कोणता बॉडी नाही दिला नाही आणि मॅडम नाही, तर तुम्ही कोणाच्या आदेशाने पाणी नाही सोडत आहे? सरपंच साहेबांच्या सरपंच म्हणजे नाव सांगा. सरपंच अंजू अनिल राठोड यांनी तुम्हाला पाणी नाही सोडण्याचं सांगितलं. सांगितलं नाही, गिरीला पाणी पुरवठा कमी आहे आमचा। त्याचं कारण जोपर्यंत सरपंच साहेब राहत नाही तसं मला काम करा येत नाही। म्हणजे सरपंच म्हणजे नेमकं कोण? सरपंच मॅडम की सरपंचचा नवरा अनिल राठोड? मॅडमला तुम्हाला सांगितलं पाणी सोडायचं नाही? सोडायचं आहे, पण जोपर्यंत इरीचं खोलीकरण होत नाही, पाणी पुरवठा इरीला गावात पाणी कसं पाणी पुरवठा सुरू आहे आता? ते थोडं चालू आहे बाबा। 1 ते घंटा थोडा पाणी तुम्ही तिकडे का सोडत नाही? कोणी ज्या नवीन पाईपलाईन टाकली तिकडे? तर ते बीके लेआउट म्हणला असा भाग झालेला आहे हो, की पूर्ण पाईपलाईन करायची आहे। जलजीवन मिश्रांचं टाक्याचं काम झालेलं आहे। राजू भाऊ, माझा प्रश्न एकदा नीट ऐका। जिल्हा पुरवठा विभागाने आता जे नवीन पाईपलाईन टाकली त्या पाईपलाईन मध्ये तुम्ही जोडला काऊन नाही आतापर्यंत? आपल्याला माहितच नाही पाईपलाईन झालेली जिल्हा पुरवठ्याची। तुम्हाला माहित नाही? नाही पक्का? हो। बरं, तुम्हाला कोणी सांगितलं का पाणी सोडतो? तुम्ही आता म्हणले सरपंचना पाणी सोडू नये म्हणून सांगितलं, मग तुम्हाला पाईपलाईन नाही मग कसं माहित? सरपंचाला बोलवा, आता जोडून द्या। मी काय म्हणतो, तुम्ही आता म्हणले की सरपंचनं सांगितलं पाणी सोडायचं नाही, आपल्याला पाणी पुरत नाही, बरोबर आहे? आता तुम्ही रेकॉर्ड झालेला आहे आणि आता तुम्ही बदलायले, आता तुम्ही म्हणतात की मला माहितच नाही तिथं पाईपलाईन झाली की नाही। माहिती तिथे घ्या, माहिती ना म्हणजे सरपंचाला बोलवा। नाही, तुम्ही जबाब द्या ना याचा। मी काल जबाब देणार हो सर। तुम्ही कर्मचारी आहेत? मी कर्मचारी नाव सध्या ग्रामपंचायतचा पाणी पुरवठ्याचा कर्मचारी। हो। 5 महिने झाले पगार नाही, पहिले पगाराचा निर्णय लावू द्या आमचा। नाही, तुम्ही आता म्हणले तसंच मी ते तुम्हाला प्रश्न विचारायलो। तुम्ही म्हणले की सरपंचनं सांगितलं पाणी सोडू नका, आणि आता तुम्ही बोलाय तुम्हाला माहित नाही पाईपलाईन तिथं आहे की नाही, म्हणजे हे कसं? बरं, ठीक आहे। आता तुम्ही पाहिलं की कर्मचारी काय जबाब दिले, आणि आपण आता इथं विचारलं सरपंच इथं हजर नाही। जवळपास 7-8 दिवस झाले सरपंच हजर नाही। मी दररोज चक्कर मारायलो इथं, आणि जे प्रश्न आहे पाण्याचा, ते पाण्याचा प्रश्न आता लय गंभीर झाला आहे। आता आपण याची पुढची कारवाई जिल्हा पाणी पुरवठा विभाग, जिल्हा अधिकारी यवतमाळ आणि आपला जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्या समोर आपली प्रथा मांडू। धन्यवाद।